श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर बघा, रविवारी मी बाजारात गेले होते. तर बाजारात मला ही हिरवी हिरवीगार अशी भाजी दिसली. ती भाजी कशाची आहे ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. भाजी आणली आणि स्वच्छ अशी निवडून घेतली. बघा, एवढी छान भाजी होती. रविवारी तर खरंच खूप छान दिसत होती. पण मी दुसऱ्या पण भाज्या आणल्या होत्या, त्याच्यामुळं मला ही लवकर करणंच झालं नाही. आणि आमच्या अहोंना तर खरंच जास्त आवडते ही भाजी. सगळ्या भाज्यांपेक्षा मला म्हणतात ही भाजी खरंच खूप छान लागते. त्यांना मेथीची, शेपूची भाजी अशी भाजी आवडत नाही जास्त, पण ही भाजी त्यांनी आवडीने खातात. आणि तसं पण त्यांना अशा पातळच भाज्या आवडतात, अशा सुक्या भाज्या जास्त नाहीत आवडत. नंतर मी स्वच्छ भाजी करून घेतली आणि थोडंसं एका कढईत 1 पळी 2 पळी तेल टाकून मिरची लसूण टाकून अशी परतून घेतली आणि नंतर भाजी टाकली. तर मला ह्या भाजीमध्ये अशी मुगाची डाळ पण आवडते. तुम्हाला जी तुम्ही डाळ आवडत असेल ती टाकू शकता. खरंच कुठल्या पण डाळीने ही भाजी छान होती बरं का. नंतर मी टाकली थोडीशी मुगाची डाळ. मला मुगाची डाळ प्रत्येक भाजीत आवडते. मेथीमध्ये पण मी मुगाची डाळ टाकते, शेपूत पण मुगाची डाळ टाकते. थोडीशी डाळ टाकली, थोडंसं शेंगाचं कूट टाकलं, थोडीशी झाकून घेतली आणि थोडंसं पाणी टाकलं, कारण की ही भाजी थोडीशी निब्बर असते ना, त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवले. 10 मिनटात तर माझी भाजी पण तयार झाली. आणि खरंच सांगते, एवढी छान झाली होती ना, आमच्या अहोंना तर लई आवडली. तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. मी प्रयत्न करते चांगले व्हिडिओ जास्त छान बनवण्याचा, तर प्लीज सपोर्ट करा. तर बघा, आपली अशी भाजी तयार झाली. कशी झाली भाजी, कशी वाटली माझी रेसिपी, तुम्ही मला कमेंट करून सांगा. धन्यवाद.